लागे पायाले चटके रस्ता तापीसन लाल माह्या माहेरची वाट माले वाटे मखमल. प्रचंड ऊन असतं आमच्याकडे आणि त्या उन्हात तापलेला रस्ता, पण बहिणाबाईला तिच्या माहेरी जाणारा रस्ता मखमली वाटतो. तिचं गाव आणि सोपानदेव म्हणतात की आम्ही आईबरोबर जायचो आणि आई आणि आम्ही पायी निघायचो आणि रस्त्यात मग शेवरीचं झाड दिसलं की बहिणाबाई म्हणायची, मायवा शेवरी कशी मोठी झाली माय तू, कशी जवान होत चालली. पुढे केळी असायची, त्या केळीला म्हणजे कशी दोन दिवशी बाईसारखी चमकते, मस्त. वड दिसायचा, ती म्हणायची, बाप्पा तू उभा युगायुगांचा लांबदाढी मिशांचा. मध्येच एक छोटीशी नदी लौकी नावाची, तर त्या लौकी नदीला म्हणायची, बरं आहे व माय लौकी, तू गावाचे नेटे वाहत नाही, गावाच्या जवळून तू वाहत नाही हे बरं आहे, नाहीतर लोक तू या लेंडी नाला कट टाकते. आमच्या जळगावमध्ये एक जागा आहे लेंडी नाला नावाची, 500 मीटर आधी पण कळतं की आता काय येत आहे. हा लेंडी नाला पूर्वी सावित्री नावाची नदी होती गावात वाहणारी, पण शहरीकरणाने तिचं रूपांतर लेंडी नाल्यात केलं. तुमच्याकडे तो गोदावरी आहे, ती गोदावरी स्वच्छ राहो, ती खळाळती राहो, आपली दक्षिणेतली काशी आहे ती स्वच्छ राहो, हे जे बहिणाबाई आपल्याला शिकवते ना. आणि पुढे तिला दगडाला पाय लागतो तिचा आणि तो दगड म्हणतो तिला की नको नको माय बाय नको करू धडपड, मी तुझ्या माहेरच्या वाटेवरला दगड. अरे दगड बोलतो तिच्याशी, माहेरच्या वाटेवरला दगड बोलतो तिच्याशी. हे जे अचेतनाचं चेतनीकरण आहे, हे निर्जीवाचं जे सजीवकरण आहे, याला साहित्याच्या भाषेत सरायलिझम, अतिवास्तववाद म्हणतात. तर आताच्या व्याख्यात ती कधी म्हणते की दगड तिच्याशी बोलतो. बायकांचं हे छान असतं, माहेर आणि त्या माहेरच्या वाटेवरचं सगळं. आम्हाला पुरुषांना बायको माहेरी गेली तेवढंच बरं वाटतं, बाकी आमचा माहेराशी तसा काही संबंध नाही. तर ही बहिणाबाई आणि तिचं माहेरचं गाणं